क्रीडा विश्वातनं एक मोठी बातमी। बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वारंवार दिशाभूल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं त्यांना चांगलंच फटकारलंय। तसंच ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते। बीसीसीआयच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करून भारतीय क्रिकेटचा कारभार अन्य कुणा सक्षम अधिकाऱ्याच्या हातात द्यायचा की नाही याचा निर्णय मात्र सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवलाय। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम आदेश 2 किंवा 3 जानेवारीला येऊ शकतो। दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला प्रशासकीय पॅनलसाठी नावं सुचवण्यासाठी 1 आठवड्याचा अवधी दिलाय। अॅमिकस क्युरीनं त्यासाठी गृह विभागाचे माजी सचिव जी.के. पिले, माजी कसोटीवीर मोहिंदर अमरनाथ आणि कॅगचे प्रतिनिधी विनोद राय यांची नावं सुचवलेली आहेत। जान्हवी मुळे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जान्हवी, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? ज्ञानदा, सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या शिफारशींनुसार सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला होता की कॅगचा एक प्रतिनिधी बीसीसीआयमध्ये असावा आणि या आदेशानंतर अनुराग ठाकूर यांनी काय केलं तर आयसीसीच्या अध्यक्षांना तोंडी विनंती केली की तुम्ही एक पत्र लिहा, आम्हाला असं त्या पत्रामध्ये नमूद करा की अशा पद्धतीच्या कॅगच्या पदाधिकाऱ्याची नेमणूक म्हणजे बीसीसीआयच्या कारभारातला सरकारी हस्तक्षेप मानून आयसीसी कारवाई करेल। ज्या वेळेला डेव्ह रिचर्डसन यांनी, जे आयसीसीचे सीईओ आहेत, त्यांनी या घटनेचा खुलासा, ही घटना उघड केली एका मुलाखतीमध्ये आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं अनुराग ठाकूर यांना ॲफिडेव्हिट सादर करायला सांगितलं होतं की नेमकं तुम्ही काय म्हणालेला आहात आयसीसीला ते नमूद करा। ठाकूर यांनी केवळ या प्रकरणातला आयसीसीचा नियम काय आहे याविषयी मी विचारणा केली अशा अर्थाचं प्रतिज्ञापत्र सादर केलं। मात्र त्यानंतर जेव्हा शशांक मनोहर, जे आयसीसीचे अध्यक्ष आहेत, त्यांनी दुसरं प्रतिज्ञापत्र जेव्हा त्यांना सादर करायला सांगण्यात आलं होतं, त्या प्रतिज्ञापत्रानुसार ठाकूर यांनी जो मुद्दा कोर्टासमोर मांडला तशी वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी असल्याचं स्पष्ट झालं। ठाकूर यांनी आयसीसीला पत्र लिहिण्याची विनंती केली असल्याचं सुद्धा समोर आलंय, असं अॅमिकस क्युरी यांनी आज निदर्शनास आणून दिलं। याचाच अर्थ प्रतिज्ञापत्र सादर करून म्हणजेच शपथेवरती खोटी साक्ष ठाकूर यांनी दिलेली आहे असा याचा अर्थ काढला जाऊ शकतो, असं अॅमिकस क्युरींनी आज कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। म्हणजेच पुढे काय होऊ शकतंय तर ठाकूर यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते कोर्टासमोर शपथेवरती खोटं बोलल्याप्रकरणी किंवा शपथेवरती कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी, आणि अशी जर कारवाई झाली तर ठाकूर यांना तुरुंगवास सुद्धा होऊ शकतो। हे प्रकरण एका वेगळ्या वळणावरती जाताना दिसतंय पूर्णपणे ज्ञानदा, आणि 2 ते 3 जानेवारीला कदाचित यावर्षी पुढची सुनावणी, पुढचं नेमकं स्वरूप काय ते आपल्याला समजेल शकणार आहे। जान्हवी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।